ज्या मातेने दोन छत्रपती घडवले ते राष्ट्रमाता राजमाता माझी जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, भारतीय घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, शिक्षणाचे जनक राजश्री आपला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व तसेच महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप व बहुजन समाजातील सर्व मानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज या इतिहासावर असलेले बंतूजी व तसेच आपल्या गावातील, आपल्या परिसरातील प्रथम नागरिक तथा सरपंच सविताताई लोणे, हे विचारमंचावर असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय तुकारामजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे युवा मंचाचे अध्यक्ष आमचे मित्र निळू पाटील कल्याणकर, त्या मंचावर उपस्थित असलेले धर्म परिषदेसाठी आवर्जून असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय भाई ढवळे सर, लकारे सर, आपल्या भागातील नामांकित कॉन्ट्रॅक्टर उद्योजक, आपल्या समाजाचे भूषण दिलीपजी परगणे साहेब, या भागाचे नवनियुक्त मार्केट कमिटीचे सदस्य बारकुजी नाईक, आताच आमचे मित्र आलेले वंचित आघाडी जिल्हा प्रमुख, या भागाचे पत्रकार तथा आमचे मित्र चौरे साहेब, शिंदे साहेब आणि या भागाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा आमचे मार्गदर्शक व्यंकटेशजी लोणे साहेब, आपले उद्योजक व समोर बसलेले सर्व उपासक उपासिका व सर्व बहुजन समाज बांधवांना माझा सर्वांना सप्रेम जय भीम। आज बौद्ध समाज व बहुजन समाजासाठी या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन केलं आहे। गेल्या 3 वर्षापासून आपल्या गावामध्ये परिसरात मोठ्या उत्साहामध्ये धम्म परिषद होते। धम्म परिषदेबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विश्वाला शांतीचा संदेश देणारे, त्यांनी आम्हासाठी अख्खा जग पायाखाली घालून शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्यावर 5-10 मिनिटात किंवा अर्ध्या एक तासात बोलण्यासारखं नाही आहे, परंतु सर्व बौद्ध बांधवालाच नाही तर सर्व मराठा समाज असेल किंवा 12-18 पगड जाती 12 बलुतेदारांना एक आव्हान आहे की जे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत ते सर्व समाजाने जरी 22ला 22 प्रतिज्ञा आपण आत्मसात केल्या तरी आपल्याला कुठेही जायची किंवा कुठेही हात पसरायची गरज पडणार नाही मित्रांनो, किंवा कुठलंही व्यसन सोडायची किंवा धरायचीच प्रश्न येणार नाही। त्यामुळं आता पवार साहेब म्हणले की व्यसन सोडलं पाहिजे, त्यामुळे सर्व समाजातील सर्व बहुजन समाजांना आपल्या या विचारमंचावरून आवाहन करतो की सर्वांनी होतावेपर्यंत आपल्या 22 प्रतिज्ञा सर्वांनी आत्मसात कराव्यात। कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं जन्माला आले नसते तर बौद्ध समाजात काय, पण या देशात जेवढा समाज आहे हे सर्व समाज गुलामगिरीमध्ये राहिला असता। आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये जन्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर बाहेर देशातून बॅरिस्टर झालेत आणि त्यांच्यामुळे आज त्या कंडिशनना सयाजीराव गायकवाडांनी सहकार्य केलं असेल, शाहू महाराजांनी केलं असेल, ज्या मानवांनी त्यावेळेस त्यांना सहकार्य केलं, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना, महात्मा फुलेंनी शिक्षणाचे दार खुले करून दिलेत। बौद्ध समाज असेल किंवा आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ज्या सर्वांना जे सुविधा मिळाल्यात खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाल्यात। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो का शिवजयंती असो किंवा बसवेश्वरांची जयंती असो, हे सर्व महापुरुष हे सर्व आपल्या सर्वांचीच आहेत। परंतु अलीकडल्या काळामध्ये काही लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी हे सगळ्या जातीभेदी आणि आपल्यामध्ये तेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण सर्वजण सुजन नागरिक आहोत। या ठिकाणी बौद्ध धर्मासाठी किंवा बहुजन समाजासाठी धर्म परिषद असेल किंवा अनेक कार्यक्रमासाठी या परिसरातले उद्योजक असतील, आदरणीय लोणे साहेब, परगणे साहेब, या ठिकाणी 2-2 माणसं लाभली तुमच्या समाजात। या ठिकाणी 25 एकरचं हे टेकडी आहे, या टेकडीसाठी आपण सर्वजण मोठ्या नेत्याला ओळखणाऱ्या निधी खिचून आणू शकता। या बौद्ध परिषदेच्या वतीने मी दोघांना आवाहन करतो की होईल तेवढा या ठिकाणी आपण विकास करावा आणि जिथं कुठं अडचण पडली एक लहान भाऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण का या ठिकाणी विकास झाला तर आपल्या तालुक्याचा विकास होईल अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो। सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय जिजाऊ, जय भीम, जय महाराष्ट्र।